धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला। गुरुद्वाराजवळच्या परिसरात दगडफेक झाली असून पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। गुरुद्वारामधील गादीवर कोण बसणार यावरून वाद। परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता। नंदुरबारच्या नवापूरमधील आंबाफळीमधून स्मशानभूमी आणि शेतीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा। लाखो रुपये खर्च करून 10 दिवसांपूर्वीच करण्यात आले होते रस्त्याचे काम। ठेकेदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। राजगड तालुक्यामधल्या मडेघाट परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला। 35हून अधिक विद्यार्थी जखमी। स्थानिकांनी केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली। 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी तर 25 विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा। बीडच्या वडवणीमधील देवडीमध्ये राणूबाई देवीची यात्रा महोत्सव। यात्रेमध्ये 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। यामध्ये विशेष करून कुस्त्यांचे जंगी सामने रंगले असून महाराष्ट्रामधून शेकडो पैलवानांनी यात सहभाग नोंदवला। धाराशिवच्या मैलारपुरामध्ये खंडोबाच्या यात्रेला सुरुवात। यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचंही आयोजन। राज्याच्या विविध भागातून भाविक खंडोबाच्या यात्रोत्सवासाठी मैलारपूरमध्ये दाखल। येळकोटच्या जयघोषणेनं परिसर दुमदुमला। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सव सुरू। महोत्सवाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन। पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न। BMA, MCA आणि LLMच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी पदवीधर। कुलपती हर्षवर्धन पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोहळ्याला शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भाटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर यांची उपस्थिती। सन मराठीवर तू अनोळखी तरी सोबती या नव्या मालिकेची प्रेक्षकांच्या समोर पहिली झलक। चाळीमध्ये राहणाऱ्या 2 अनोळखी व्यक्तींची एक नवीन फ्रेश लव्ह स्टोरी। प्रेक्षकांच्या भेटीला आजपासून रात्री 9 वाजता सन मराठी मालिका पाहता येणार। धुळे शहरामधील गुरुद्वारामधील वादानंतर स्थिती पूर्वपदावर। सकाळपासून गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात। पोलिसांचा सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त। बीडच्या आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांच्या निषेधार्थ टोणगा मोर्चा। सोशल फोरमचे अध्यक्ष यशवंत खंडाळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जशास तसं उत्तर देण्याचा इशारा। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये बिबट्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ। शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। एका शेतकऱ्यानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद केला। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण। अवकाळीमुळे द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता। नाशिकच्या नाफेड कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांचा गोंधळ। अधिकाऱ्यांवर कांदा फेकण्याचा शेतकऱ्यांकडून प्रयत्न। 6 महिने उलटूनही नाफेडकडून परतावा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। परतावा न मिळाल्यास आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा इशारा। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण। 15 दिवसामध्ये कांद्याच्या दरात 1000ची घसरण। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास 175 ते 200 कोटींचं नुकसान। वाशिमच्या मनोरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, तर या कुत्र्यांची मोजणी थेट शिक्षकांवर टाकल्यानं शिक्षक संघटना आक्रमक। अतिरिक्त कामांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा शिक्षकांचा इशारा। तर ही जबाबदारी प्रशासनानं स्वतः घ्यावी, शिक्षकांची मागणी। चाकण शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस। पिसाळलेल्या कुत्र्यानं 33 जणांचा चावा घेतला। लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठांचा समावेश। जखमींवर चाकणच्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। साताऱ्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा 2 लहान मुलींवर हल्ला आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। गोंदियातील गोरेगावच्या ग्राम कमरगावमध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला। आरोपी लक्ष्मण रहांगाडेकडून शालिकराम रहांगाडेवर कुऱ्हाडीनं हल्ला। जखमी शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गुन्हा दाखल। भोरमधील भोलावडे गावाच्या हद्दीमध्ये नीरा नदी पात्रामध्ये आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह। सुनीता भंडारे असं मृत महिलेचं नाव। 2 दिवसांपूर्वी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल। भोर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।